नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TCS ने विचारलेले मॅथ्सचे PYQ बघणार आहोत। या प्रश्नाचा तुम्हाला या टॉपिकवर जर प्रश्न आले तर तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल। तर बघा, पहिला प्रश्न आहे, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय रेशमाच्या वयाच्या अर्धे होते। जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वयातील फरक सांगा। बघा, तुम्ही तुमचं उदाहरण घ्या, तुम्ही आणि तुमची बहीण किंवा भाऊ, तुम्ही समजा 15 समजा, आणि तुमचा बहीण भाऊ हा 10 वर्षाचा आहे आज, आणि इथून 10 वर्षानंतर हा होईल, तुम्ही व्हाल 25चे आणि तुमचा बहीण भाऊ होईल 20 वर्षाचा। 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर 35, 30, तर वयातील फरक बघा 5च होता, इथे पण 5च आहे आणि 5च राहील। वयातील फरक नेहमी सारखाच असतो, कधी तो बदलत नाही। तुम्ही 10 वर्ष आधी जा किंवा 10 वर्षांनंतर जा, तर वयातील फरक कॉन्स्टंट असतो। एवढं समजलं तुम्हाला? तर आता बघा, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4 आणि 7। तर मग त्यांचे वय आजचे किती असेल? 4x असेल एकाचं, आणि एकाचं किती असेल? 7x। दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 3चा। तर आता ह्या 3 ने कोणत्या संख्येला भाग जात आहे? 20 ला जात आहे का? नाही। 25 ला जात आहे का? नाही। 38 ला जात आहे का? नाही। कशाला जात आहे? 30 ला। तर मग याचा आन्सर काय असेल? त्यांच्या वयातील फरक 30 असेल। हे झालं शॉर्टकट ट्रिक। आता तुम्हाला नॉर्मल मेथड सांगतो। 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय रेशमाच्या वयाच्या अर्धे होते। समजा 10 वर्षापूर्वी रेशमाचे वय 2x घेऊ आपण। किती होते? 2x। तर सुषमाचे किती असेल? सुषमा असेल x वर्षाची। काय म्हटलं? रेशमाच्या वयाचे अर्धे। तर रेशमा किती होती? 2x ची होती। तर सुषमा किती होती असेल? त्याच्या अर्धी x। किती? 10 वर्षापूर्वी। आणि मग आज यांचे वय किती असेल? तर सुषमाचं वय किती असेल आजचे? x + 10। 10 वर्ष आधी x होतं, तर मग आता किती असेल? मग 10 ऍड होतील, x + 10। आणि रेशमाचे किती असेल मग आजचे? 2x + 10। समजलं? आणि यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 4:7। तर बघा, समीकरण तयार करता आलं पाहिजे। x + 10, 2x + 10, याला 4 आणि तर हे झाले आजच्या वयाचे गुणोत्तर। म्हणून हे असं समीकरण तयार होते। समीकरण तुम्हाला मांडता आलं पाहिजे। आता याला सॉल्व्ह करा। तिरपा गुणाकार 7x आणि 70 किती झालं? 7x + 70, 4 दुने 8x अधिक 4 दाय 40। आता सॉल्व्ह करा। 8x मधून 7x गेले, 8x मधून 7x गेले, किती राहते? 1x। 70 मधून 40 गेले, किती राहते? 70। हे 40 इकडे आले तर 30। मग x ची किंमत किती आली? 30। तर सुषमाचे आजचे वय किती आहे? 30 + 10। सुषमाचे आजचे वय 40 आणि रेशमाचे आजचे वय 2x। 2 गुणिला 30 अधिक 10, 3 दुने 60, 60 आणि 10 70। बघा, रेशमाचे वय किती आहे? 70 आजचे, आणि सुषमाचे वय 40। आता याचा गुणोत्तर आलं, कितीचा फरक आहे? 30चा। समजलं? बघा, क्रॉस व्हेरिफिकेशन करा। यांचे गुणोत्तर 40, 70 आहे, 4:7चा रेशो आहे। समजलं? ठीक आहे। शॉर्टकट ट्रिक वापरायची। वयातील फरक किती आहे? 3 आहे। 3 नी डिवाइड करून बघायचं ऑप्शनला।
सेकंड क्वेश्चन, पी हा क्यू पेक्षा 30% ज्यादा कार्यक्षम आहे. पी क्यू पेक्षा, म्हणजे क्यू 100 असेल तर पी 130 असेल, 30% जास्त आहे कार्यक्षम. आता म्हणजे क्यू एका दिवशी 100 काम करतो, तर पी जर क्यू एका दिवशी 100 तास काम करेल तर पी एका दिवशी किती तास काम करेल? 130. समजा 100 तास नाही राहत दिवसाला, याला 0 कॅन्सल करू. क्यू एका दिवशी 10 तास काम करत असेल तर पी एका दिवशी 13 तास काम करेल. समजलं? हे त्याची कार्यक्षमता. पी एकटा एक काम 23 दिवसात करतो. पी ला एक काम करायला किती दिवस लागतात? 23. आणि एका दिवशी तो किती तास काम करतो? 13. तर 13 गुणिला 23 केलं तर आपल्याला काय मिळते? हे झालं एकूण काम. एकूण काम, एकूण काम किती आलं? पी एका दिवशी 13 तास काम करतो आणि तो 23 दिवस काम करतो. 23 गुणिला 13 केलं तर काय मिळते आपल्याला? एकूण काम मिळालं. ठीक आहे. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करेल? बघा, पी प्लस क्यू. पी एका दिवशी किती तास काम करत आहे? 13. क्यू एका दिवशी किती तास काम करत आहे? 10. तर दोघे मिळून एका दिवशी किती तास काम करतील? 23 तास काम करतील. आणि टोटल काम किती आहे आपलं? 23 गुणिला 13 हे पूर्ण टोटल काम आहे. आणि एका दिवशी हे दोघं मिळून 23 तास काम करतात. तर मग 23 नी याला वजा करा, सॉरी वजा म्हणतो, भागाकार करा, डिवाइड करा. 23 भागिले 23 गुणिला 13. मला इंग्लिशची सवय आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगायला लागत आहे. ठीक आहे, म्हणून थोडं कन्फ्युज होतो. तर किती? तर ते दोघे मिळून किती दिवसात काम करतील? तर ते दोघे मिळून 13 दिवसात काम करतील. ठीक आहे. जर विद्यार्थ्यांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. खूप महत्वाचे प्रश्न आहेत आजचे. तुम्ही व्हिडिओला खूप कमी लाईक करता. जो कोणी व्हिडिओ बघत आहे त्याने फक्त काही नाही करायचं, एक लाईक करायचा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व महत्वाचे अपडेट दिले जाईल. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. ठीक आहे. आता बघा, एक व्यापारी, हे सर्व प्रश्न TCS ला आलेले आहेत. कुठे आहे? TCS ला आलेले आहेत. व्यापारी 12 डझन अंडी 5 रुपये प्रति अंडी प्रमाणे खरेदी करतो. 1 डझन म्हणजे किती होते? मोडून घेतो. 1 डझन म्हणजे 12 अंडी आणि 12 डझन म्हणजे 12 गुणिला 12 144 अंडी झाली. 144 अंडी तो घेतो आणि एक अंडी किती रुपयाला घेतो? 5 रुपयाला. ते 144 अंडी किती झाली? 144 गुणिला 5 किती येते? याचा याला गुणाकार केला तर येते हे 720 येते बहुतेक. हो, 720 रुपयाला खरेदी करतो. ही झाली खरेदी किंमत. 12 अंडी फुटतात. किती होती? 144 अंडी होती, त्याच्यातील किती फुटली? 12. किती राहते? 2. 132 अंडी शिल्लक राहिली आणि ह्या 132 अंडीला तो किती? 6 रुपये प्रति अंडे प्रमाणे विकतो. ते 132 गुणिला 6, 2 हात चालाय, 3 2 6 7, 6 1 6 आणि 1 7. तर तो किती रुपयाला विकत आहे? 772 रुपयाला विकत आहे. नाही, काहीतरी चुकलं. साइन 2 1202 हात चाल 1 साइन 3 18 9. 792 ला तो विकत आहे. तर 792 वजा 720 किती येते? 2. 9 2 7. तर त्याला किती रुपयाचा फायदा होत आहे? तर त्याला 72 रुपये नफा होत आहे. आणि 72 रुपये किती वर नफा होत आहे त्याला? तर तो होता 720 वर. आणि आपल्याला शेकड्यात काढायचा आहे, तर म्हणून 100 ने गुणाकार करायचा. 0 0 कॅन्सल. 72 1 72 1 10. तर किती झालं? त्याला 10% नफा झाला. बघा, समजावून सांगतो.
1 डझन म्हणजे किती अंडी होतात? 12 अंडी. व्यापाऱ्याने 12 डझन अंडी घेतली तर 12 डझन म्हणजे किती होते? 112 गुणिले 12, 144 अंडी त्यांनी घेतली. आणि किती रुपयाला घेतली? 1 अंडी 5 रुपयाला. तर 144 अंडी किती रुपयाची झाली? 144 गुणिले 5, 720 रुपयाची त्याने खरेदी केली. 144 अंडे. पण 144 अंड्यामधून किती अंडी फुटली? 12 अंडी फुटली. तर किती राहिले? 132 अंडी शिल्लक राहिली. आणि 132 अंडी तो किती रुपयाला विकत आहे? 1 अंडी 6 रुपयाला. तर 132 अंडी त्याने किती रुपयाला विकली याचा गुणाकार केला तर आन्सर किती आला? 792. आता 720 रुपयाला घेतली, 792 ला विकली तर किती रुपयाचा नफा झाला? 72 रुपयाचा नफा झाला. पण आपल्याला काय विचारलं आहे? शेकडा नफा. तर 72 किती रुपयावर नफा झाला? 720 रुपयाला. मग 720 खाली 72 वरती आणि गुणिला 100 तर किती आलं? 10% प्रॉफिट. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न समजला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा प्रश्न व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला नक्कीच समजेल. 6 वस्तूची खरेदी किंमत. 6 वस्तूची खरेदी किंमत ही 10 वस्तूच्या विक्री किमतीसाठी असेल तर हे कसं असं समीकरण तयार करायचं? 6 वस्तूची खरेदी किंमत बरोबर 10 वस्तूची विक्री किंमत. 6 हे 10 इथे आहे, इथे येईल भागीला हे विक्री किंमत जशीच्या तशी. खरेदी किंमत इथे आहे ते इथे काय होईल? भागीला. ठीक आहे. खरेदी किंमत कितीची आहे? 10 रुपयाची. समजा तुम्ही 10 रुपयाचा पेन घेतला आणि तो 6 रुपयाला विकला तर तुमचा फायदा झाला की नफा झाला की तोटा? तर तुमचं झालं तोटा. किती रुपयाचा? 4 रुपयाचा तोटा झाला. कितीवर? 10 रुपयावर तुमचा 4 रुपयाचा तोटा झाला. आणि आपल्याला कशात काढायचं आहे? शेकड्यामध्ये. पर्सेंटेज दिला आहे ना, टक्क्यामध्ये काढायचं आहे. तर काय करायचं? गुणिला 100. 10 भागीला 10, 4 10 40. 40% लॉस झाला. किती पर्सेंट? 40% तोटा झाला आहे. समजलं का तुम्हाला? नसेल समजलं तर पुन्हा एकदा सांगतो. बघा, 6 वस्तूची खरेदी किंमत ही 10 वस्तूच्या विक्री किमतीसाठी असेल. म्हणजे काय? 6 वस्तूची खरेदी किंमत बरोबर 10 वस्तूची विक्री किंमत. 6 जसे तसे, 10 इथे आहे तर खाली आले भागीला, बरोबरचे चिन्ह. विक्री किंमत जसे तसं, खरेदी किंमत इथे आहे ती इकडे गेलं तर भागीला झालं. आता खरेदी किंमत 10 रुपया म्हणजे एक पेन तुम्ही 10 रुपयाचा घेतला आणि विकला कितीला? 6 रुपयाला. तर तुम्हाला किती रुपयाचं नुकसान झालं? 4 रुपयाचा तोटा झाला. पण आपल्याला शेकड्यामध्ये काढायचं आहे, टक्क्यामध्ये काढायचं आहे. 4 रुपयाचं नुकसान किती मध्ये झालं तुम्हाला? 10 रुपयावर. तर 10 खाली 4 वरती गुणिला 100 किती येते? 40. मी मॅथचे व्हिडिओ का नाही घेत आहे जास्ती? तर बघा, एकदम तुम्हाला समजणार नाही. जर तुमचं बेसिक पक्क असेल तर तुम्हाला समजणार. ठीक आहे. जर तुमचं बेसिक पक्क असेल तर तुम्हाला समजणार. आणि एवढ्या कमी वेळात मी तुम्हाला मॅथ शिकवू नाही शकत, म्हणून मी मॅथचे व्हिडिओ नाही घेत आहे. तरी हा एक व्हिडिओ मी म्हटलं म्हणून घेऊन आलोय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्या लाईक्सवर मला समजेल की माझा व्हिडिओ किती विद्यार्थ्यांना आवडला. आणि मग मी तुमच्यासाठी रोज एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. एला एक काम पूर्ण करण्यास 10 दिवस लागतात. बघा, एला एक काम करण्यास 10 दिवस लागतात आणि बी ला एक काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात. समजा टोटल काम किती असेल? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. तसं बाकी लसावी काढावं लागते, पण आपण लसावी न करता सोपी जावं म्हणून डायरेक्ट गुणाकार करतो. तर किती पूर्ण काम असेल? 180. हे झालं पूर्ण काम. एला एक काम पूर्ण करण्यास 10 दिवस लागतात. बघा, एला एक काम पूर्ण करण्यात 10 दिवस लागतात. तर तो 180 पूर्ण काम, तर तो एका दिवशी किती तास काम करत असेल? तर 180 भागीला 10 किती? एका दिवशी तो 18 तास काम करतो. आणि बी एका दिवशी 180 भागीला 18 10 तास काम करतो. किती तास? 10 तास काम करतो. अरे यार, हे ठोकपीटच चालू आहे इकडे. बघा, तुम्हाला थोडं डिस्टर्ब होईल, पण तुम्ही प्रश्न आणि उत्तरवर कॉन्सन्ट्रेट करा. बी एका दिवशी
पूर्ण करण्या बी ला एक काम पूर्ण करण्या 18 दिवस लागतात. टोटल काम आहे 180. तर बी एका दिवशी किती तास काम करतो? 10 तास. तर बी हा कामाला सुरुवात करून 10 दिवस काम करतो. बी 10 दिवस काम करतो आणि तो एका दिवशी 10 काम करतो. तर तो 10 दिवसात किती काम करेल? 100 काम करेल. किती तास काम करेल? किती काम करेल? 100 तो काम करेल. मग शिल्लक किती काम राहते? 180 भागीला 100. तर बघा शिल्लक किती राहिलं काम? 80 तास. 80 काम शिल्लक राहिले. तर 80 कामाला ए किती दिवसात पूर्ण करेल? ए एका दिवशी 18 तास काम करतो. तर म्हणून 80 भागीला 18 40. 2 18. याला सॉल्व्ह केलं. 2 भागितलं 40 आलं. 2 भागितलं 2 18. 40 भागीला 9. 9 चौक 36. किती शिल्लक राहते? 4. 9 भागितलं किती आला? भागाकार 4. शिल्लक किती राहिले? 4. तर याचा आन्सर येते 4. हे ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. पुन्हा समजवतो. ए ला एक काम पूर्ण करण्यात 10 दिवस लागतात. बी ला एक काम पूर्ण करण्यात 18 दिवस लागतात. तर टोटल काम किती असेल? टोटल काम असेल 180 दिवस. ह्या दोघांचा गुणाकार. ए ला 10 दिवस लागतात. तर 180 पूर्ण काम करायला तो एका दिवशी किती तास काम करत असेल? 18 तास. आणि बी एका दिवशी 10 तास काम करत असेल. आणि बी हा कामाला सुरुवात करून 10 दिवस काम करतो. बी 10 दिवस काम करतो आणि तो एका दिवशी 10 तास काम करतो. तर तो 10 दिवसात किती काम करेल? 100 काम करेल. आणि 100 काम केल्यावर शिल्लक किती काम राहते? 80 काम शिल्लक राहते. मग हे 80 काम ए किती दिवसात करेल? तर ए भागीला 18 करायचं. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह केल्यावर किती येते? हे आन्सर येते. समजलं असेल. जर तुम्हाला प्रश्न समजला नसेल ना तर व्हिडिओला दुसऱ्यांदा बघून घ्यायचा. तर बघा याच्यासाठी एक सूत्र आहे विद्यार्थ्यांना. सूत्र ह्या क्वेश्चन साठी. तर सूत्र काय? अंतर जर काढायचं असेल आपल्याला तर वेगांचा लसावी. आता तुम्हाला लसावी काढायला यायला पाहिजे. आणि अरे पूर्ण चुकलं. तर कसं आहे? वेगांचा लसावी गुणिला काय आहे? वेळेतील फरक. काय? वेळेतील फरक. ठीक आहे. समजून घ्या. वेगांचा लसावी किती? एक मुलगी तिच्या घरून पार्टीला 3 किलोमीटर या वेगाने जाते. तर तेव्हा पार्टीच्या वेळेला ती 20 मिनिट उशिरा पोहोचते. जेव्हा ती 4 किलोमीटर या वेगाने जाते तेव्हा ती 20 मिनिटे लवकर पोहोचते. तर घरापासून पार्टीच्या ठिकाणापर्यंतचे अंतर किती आहे? बघा 3 किलोमीटरने गेली तर 20 मिनिट उशिरा पोहोचते. आणि 4 किलोमीटर वेगाने गेली तर 20 मिनिटे आधी पोहोचते. तर असा प्रश्न असला तर काय करायचं? तर हा सूत्र लावायचं. अंतर वेगांचा लसावी 3 गुणिला 4 किती आला? वेगांचा लसावी 12. आणि वेळेतील फरक किती आला? वेळेतील फरक 20 मिनिट उशिरा आणि 20 मिनिट अगोदर. म्हणून काय करायचं? यांची बेरीज करायची. किती आला? 40 मिनिट. पण आपल्याला तास मध्ये काढायचं आहे कारण की स्पीड आपल्याला किलोमीटर प्रति हवर मध्ये दिली आहे. तर मिनिटाला तासामध्ये करायला आपण काय करतो? 60 नी भागाकार करतो. तर बघा किती आला? 12 पंचे 60. 5 8 40. 8 किलोमीटर आहे याचे आन्सर. तर बघा विद्यार्थ्यांनो किती आलाय आन्सर? 8 किलोमीटर. असा प्रश्न आला तर काय? हे सूत्रच पाठ करून टाका. हा फॉर्म्युला काय? अंतर बरोबर वेगांचा लसावी गुणिला वेळेतील फरक. वेगांचा लसावी किती आहे? 3 गुणिला 4 किती आला? 12. आणि वेळेतील फरक किती आहे? 20 मिनिट उशिरा आणि 20 मिनिट लवकर. म्हणून ह्या दोघांची काय झाली? बेरीज. -20 होते आणि हे +20 होते. आणि याच्यामध्ये काय करायचं? बेरीज करायची.
बेरीज केलं तर किती आले 40 मिनिट, हे आला मिनिट मध्ये, तर आपल्याला काय करायचं आहे तासामध्ये, तर मिनिटाला आपण कितीने 60 ने भागितलं तर काय होते आपल्याला तास मिळते. 40 मिनिट भागिला तास 60, सॉल्व्ह केलं किती आलं 8 किलोमीटर अंतर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती. समजा रक्कम 100 आहे आणि ती दुप्पट झाली म्हणजे किती झाली 200 एका वर्षात, तर व्याजाचा दर किती झाला 100%. एक रक्कम आहे 100 रुपये, ती झाली 200 एका वर्षात, तर व्याजाचा दर किती झाला 100% एका वर्षाचा. पण किती विचारलाय 10 वर्षात, तर 100 भागिला 10%, तर व्याजाचा दर किती झाला 10% झाला. ठीक आहे. तुम्हाला कालच सांगितलंय बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं डिस्टर्ब होईल, तर थोडं ऍडजस्ट करा. तुम्ही फक्त प्रश्न उत्तर आणि व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट करा, बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष करा. ठीक आहे. समजा 100 रुपये आहे आणि ती एका वर्षात झाली 400 रुपये, तर व्याजाचा दर किती एका वर्षाचा, तर व्याजाचा दर होईल 400 होणार का नाही, किती होणार 300% व्याज. 300% व्याज दिलं तर किती होईल ती 300 आणि हे 100 किती झाले 400 आणि 10 वर्षात विचारलं तर 10 ने डिवाइड करायचं, तर किती झाला व्याजाचा दर 30%. पुन्हा समजवतो. समजा 100 रुपये आहे आणि ते एका वर्षात 500 रुपये झाले, तर व्याजाचा दर किती झाला एका वर्षाचा 400%, किती झाला 400% आणि 10 वर्षाचा विचारला तर 400 भागिला 10 किती झाला 40%. समजलं का तुम्हाला. समजलं असेल पुन्हा एकदा सांगून देतो. 100 रुपये ते झाले एका वर्षात 200 रुपये, ते एका वर्षाचा व्याज दर किती झाला 100% आणि 10 वर्षात 10 ने भागितलं तर किती आला 10% व्याज दर आला. एक व्यक्ती वेगाने 10 मिनिटात किती अंतर पार करेल. तर बघा स्पीड किती आहे 64.4 किलोमीटर प्रति हवर आहे आणि इथे मिनिट दिलाय, तर अंतरचं सूत्र काय असते बघा. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन, मला हे मराठीमध्ये यांचे नाव सुचत नाही, तर बघा वेग बरोबर अंतर भागिला टाइम. अरे यार हा किती जोरात वाजवतो, एक मिनिट मला मधामधात व्हिडिओ पॉज करावा लागत आहे. बघा तर आपल्याला काय अंतरचं सूत्र काय येईल, अंतर बरोबर अंतर जसं तसं वेग गुणिला टाइम, वेग गुणिला वेळ. तर वेग किती आहे 64.4 आणि वेळ किती आहे 10 मिनिट, पण इथे हवर मध्ये दिलाय, तर मिनिटाला आपण तासात करायला 60 ने भागाकार करतो, तर 60 ने डिवाइड केलं किती आला आन्सर 10 सकम 60. 64.4 भागिला 6 ने करायचं आहे, तर 6 4. हा दशांश पॉइंट काढला तर किती झालं 644 भागिला 60. हा काढलाय इकडे सरकवलाय, एक अंक काय म्हणून एक शून्य दिलं, तर याला सॉल्व्ह करा. तर याला आपण सॉल्व्ह करू. 2 6 2 2 4 2 2 4 30, याला 15, 2 ने भाग देतो, 2 1 12, 161 भागिला 15 करा बरं. 15 1 15 किती उरते 1, 1 ला भाग जाते का नाही, तर इथे काय द्यायचं 0, हा खाली आला. 11 ला 15 ने भाग जाते का नाही, दशांश पॉइंट. 15 सक 9, 15 7 105, 15 8 120, तर 15 7 105. किती शिल्लक राहिले 5 शिल्लक राहिले. पुन्हा 50 घ्यायचे, 15 3 45 किती येत आहे, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. पुन्हा समजवतो. स्पीड म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन टाइम, आणि डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय डिस्टन्स जसं तसं स्पीड इंटू टाइम. अंतर काढायला वेग गुणिला वेळ. वेग किती दिलाय 64.4 किलोमीटर प्रति हवर आणि टाइम किती दिलाय 10 मिनिट.
मिनिट आहे म्हणून याला काय करायचं 60 ने भागायचं. तर भागितलं, इथे 60 केलं होतं आपण. याला सॉल्व्ह करायचं. तर किती आलं 64.4 भागिले 6. हे सॉल्व्ह करता येते का नाही, तर मग दशांश पॉईंट काढायचा. तर किती झाला 644. खाली आला 0 आला. मग याला सॉल्व्ह करायचं. 644 भागिले 60 भागाकार यायला पाहिजे तुम्हाला. याला सॉल्व्ह केलं तर किती येते 10.73 किलोमीटर. ये नळ एक टाकी 60 मिनिटात भरतो. किती मिनिटात 60 मिनिटात भरतो. बी एक टाकी 40 मिनिटात भरतो. 60 गुणिले 40 2400 लिटर. ही झाली टाकीची क्षमता. टाकीमध्ये किती पाणी मावते 2400 लिटर टाकी मावते. जर बघा हे 2400 लिटरची टाकी 60 मिनिटात भरत असेल तर तो एका मिनिटाला किती भरत असेल 2400 भागिले 60. तर तो एका मिनिटाला 40 लिटर भरतो. ए एका मिनिटाला 40 लिटर भरतो. आणि बी पूर्ण टाकी 40 मिनिटात भरत असेल तर बी एका मिनिटात टाकी 60 लिटर भरतो. समजलं? समजवतो पुन्हा. बघा 2400 लिटर ची टाकी आहे. बी ला पूर्ण भरायला 40 मिनिट लागत आहे. तर बी एका मिनिटात किती लिटर भरत असेल 2400 भागिले 40 किती एका मिनिटात 60 लिटर भरतो. आणि दोघे मिळून किती भरतात 60 आणि 40 100 लिटर एका मिनिटात भरतात. ए प्लस बी एका मिनिटात 100 लिटर भरतात. तर 2400 लिटर भरायला त्याला किती टाइम लागेल 2400 भागिले 100 किती येणार 24 मिनिट टाइम लागेल. एका मिनिटात 100 भरतात. तर 2400 लिटर टाकी भरायला दोघांना किती वेळ लागेल 2400 मिनिट लागेल. जर दोन्ही नळ एकूण लागणाऱ्या वेळेच्या प्रत्येक निम्मा वेळ चालू ठेवले तर एकूण किती वेळात टाकी भरेल, तर 24 मिनिटाच्या दुप्पट टाइम त्याला लागेल. म्हणजे किती लागेल 48 मिनिट. समजवतो आता तुम्हाला. ए 60 मिनिटात टाकी भरतो, बी 40 मिनिटात भरतो. दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा. मग आपल्याला काय भेटते टाकीची क्षमता. टाकीची क्षमता किती आहे 2400 लिटर ही टाकीची क्षमता आहे. तर बघा 2400 ला ए 60 मिनिटात भरतो. तो 2400 लिटरची टाकी भरायला त्याला 60 मिनिट लागतात. तर एला एका मिनिटात किती टाकी भरत असेल तो 40 लिटर भरत असेल. आणि बी 2400 लिटरची टाकी 40 मिनिटात भरतो. तर एका मिनिटात किती 60 लिटर भरतो. तर दोघेही मिळून एका मिनिटात किती भरणार 40 आणि 60 100 लिटर टाकी भरणार. तर 2400 भागिले 100 केलं तर किती येते 24 मिनिटात दोघे मिळून ते 2400 लिटरची टाकी भरेल. पण काय म्हणत आहे जर दोन्ही नळ एकूण लागणाऱ्या वेळेच्या प्रत्येकी निम्मा म्हणजे अर्धा वेळ चालू ठेवले तर एकूण किती वेळात टाकी भरेल, तर एकूण ती 48 मिनिटात टाकी भरेल. जे आन्सर येते त्याचं दुप्पट करायचं. ठीक आहे. बहुतेक क्वेश्चन संपले वाटते. हो संपले. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचे जे प्रश्न होते ते TCS नी घेतलेले PYQ आहेत. याचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल. म्हणून हा व्हिडिओ कमीत कमी 2दा तरी बघा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.